आज इयत्ता 12वीचा नागपूर विभागाचा निकाल ह्या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत. प्रथमतः मी ही जी परीक्षा आहे 12वीची घेण्याकरिता ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यामध्ये सर्व जिल्हास्तरीय दक्षता समित्या, आमचे सर्व शिक्षणाधिकारी, सर्व डाएटचे प्राचार्य, सर्व जिल्हाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, आमची सगळी यंत्रणा, पालक, विद्यार्थी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ही परीक्षा अत्यंत यशस्वीरीतीनं घेऊ शकलेलो आहोत. यामध्ये आपल्या नागपूर विभागाचा फ्रेश रेग्युलर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो एकूण 84.12% लागलेला आहे. त्यानंतर आपले जे रिपीटर प्रायव्हेट विद्यार्थी आहेत त्यांचा आपला टोटल निकाल हा 39.47 लागलेला आहे. त्यानंतर आपला जो ओव्हरऑल निकाल आहे तो निकाल आपला एकूण लागलेला आहे 87.07%. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज परफॉर्मन्समध्ये सगळ्यात चांगला निकाल जो लागलेला आहे तो नागपूर जिल्ह्याचा आहे 91.66%. आणि यामध्ये गडचिरोलीचा जो लागलेला आहे तो 79.63% आहे. ह्यामध्ये मुलींचं पासिंगची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. आणि विषयनिहाय पाहिलं तर आपण 23 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर आपण माझ्याशी संवाद साधू शकता. सर स्ट्रीम वाइज कैसा रिजल्ट है? साइंस, कॉमर्स और आर्ट्स? स्ट्रीम वाइज भी रिजल्ट अपने पास अवेलेबल है मराठीमध्ये. तो यावर्षीचा 96.44% लागलेला आहे. कलाचा 78.02% आहे. वाणिज्याचा 87.03% आहे. व्यवसाय अभ्यासक्रमचा 82.74% आहे आणि ITIचा 81.78% आहे. याशिवाय आणखी ते तुम्हाला जे बुकलेट माझ्याकडे आहे हे सगळे बुकलेट तुम्हाला सगळ्यांना मिळतील. त्याच्यावर तुम्हाला ॲनालिसिस आणखी करता येईल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शाळा महाविद्यालयांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. सर रिजल्ट जो है पिछली बार भी नागपुर में थोड़ा सा पीछे रहा, इस बार इसको किस तरह देखते हैं? निकाल जो आहे हा मागच्या वर्षीपेक्षा 2% कमी लागलेला आहे. परंतु निकाल कमी लागण्याच्या कारणाचा आम्ही शोध घेऊ. तथापि आणखी एक जे आम्ही यावर्षी जे आमचं जे मूल्यांकन आहे की परीक्षा अत्यंत कडक वातावरणात पार पाडलेलं आहे. गैरप्रकारांना आपण यावर्षी जास्तीत जास्त आळा घातलेला आहे. कदाचित त्याचा एक परिणाम हा निकालाची टक्केवारी कमी लागण्यामध्ये झालेला असू शकतो. गैरप्रकारांचे किती जे आहे समोर आले? जितना देशमुख मैडम का इसका 91.88 था और इस साल का 89.79 था. 2.09% से कम था. कितना कॉपीचा विषय दे तुम्हाला. टोटल आपल्याकडे गैरप्रकार झालेले 285. सांगा मॅडम. हां सांगा तुम्ही सांगा.